प्रिय मित्रांनो, आज गुरुवार आणि 12 डिसेंबर आणि आजच्या दिवशी पहिल्या भाषणामध्ये आपणाला योहान बाप्तिस्ताची ओळख करून दिलेली आहे। हा योहान बाप्तिस्ता सर्व माणसांमध्ये श्रेष्ठ आहे। तो श्रेष्ठ आहे कारण परमेश्वराने विशेष कार्यासाठी त्याला संदेष्टा म्हणून नेमलेला आहे आणि पाठवलेला आहे। आणि विशेषतः त्याचा जन्म एखाद्या म्हाताऱ्या आई वडिलांच्या पोटी झालेला आहे। तो सुद्धा परमेश्वराच्या विशिष्ट कृपेमुळे आणि म्हणून काही प्रमाणामध्ये नैसर्गिक आणि अनैसर्गिक, कारण त्याचे आई वडील वयस्कर झालेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये पवित्र मरेला जेव्हा संदेश मिळतो की तुझी कझन अलिशबा हिला म्हातारपणी गर्भ राहिलेला आहे, म्हणजे ह्या योहान बाप्तिस्ताचा जन्म विशेष कार्यासाठी परमेश्वराने केलेला होता। आणि त्या अनुषंगाने ह्या योहान बाप्तिस्ताला सतत जाणीव होती की माझा जन्म हा ह्या कार्यासाठी आहे, म्हणून तो सतत त्या अनुषंगाने परमेश्वराशी एकनिष्ठ होता, पवित्र जीवन जगत होता आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार वागत होता। आणि म्हणून आजच्या दिवशी जेव्हा आपण पाहतो की प्रभू परमेश्वर या योहान बाप्तिस्ताला पाठवतो आणि तो लोकांना सांगतो की त्याच्यापेक्षा येशू जो आता येणार आहे तो देव आहे, तो कितीतरी श्रेष्ठ आहे। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तो लोकांना सांगतो आहे भिवू नका, घाबरू नका, तुम्ही फक्त मनाची तयारी करा, पश्चाताप करा, देवाकडे वळा, म्हणजे तुमचं कल्याण होईल। कारण जो येणार आहे तो सर्व समर्थ आहे। स्वर्ग राज्यामध्ये त्याच्या इतका मोठा कोणी नाही। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या संत योहान बाप्तिस्ता ह्याने जी लोकांना त्यावेळेला जे सांगितलं की काही लोक स्वर्ग राज्याच्या विरुद्ध काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ते अपयशी ठरतील, कारण प्रभू परमेश्वर हा सामर्थ्यशाली आहे आणि तो सर्व काही नवीन करू शकतो, तो सर्व काही दुरुस्त करू शकतो। तो परमेश्वराचं जीवन नव्या प्रकारे निर्माण करून प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य देऊ शकतो। आणि म्हणून आजच्या ह्या शुभवर्तमानात देखील आपल्याला जाणीव होते की ह्या इस्रायल लोकांना परमेश्वर अभय देतो। परमेश्वर जणू त्यांना सांगतो आहे तुम्ही घाबरू नका, कारण परमेश्वर हा त्यांना धीर आधार देतो आणि तुमचा तारणारा येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आलेला आहे, अशा प्रकारची जाणीव त्याला करून देतो। आणि म्हणून हा परमेश्वर जो तुझा उजवा हात धरून तुला पुढे नेत आहे, तुझी काळजी घेत आहे, तुला सांभाळत आहे आणि म्हणून तुला कोणत्याही गोष्टीची भिण्याची गरज नाही। विशेषतः तो आपल्या सगळ्यांचा उद्धारक आहे, उद्धार करणारा आहे। आणि विशेषतः तो आपल्या तीक्ष्ण मळणीचे जसे दात असतात त्याप्रमाणे तो जणू काही आपल्या सर्वांना घडवणारा आहे आणि आपल्या सर्वांना तयार करणारा आहे। आणि त्यामुळे तो सगळ्या टेकड्या उद्ध्वस्त करेल, सगळे डोंगर नष्ट करेल, सपाट करेल आणि प्रत्येकाला देवाचा मार्ग सरळ करेल। म्हणून हा प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्याला ओळख व्हावी आणि त्या अनुषंगाने प्रभू परमेश्वर आपल्या सर्व पापी लोकांना जणू काही धीर देत आहे की तुमचा उद्धार होण्याची वेळ जवळ आलेली आहे। हा ख्रिस्त आता तुमच्यामध्ये येत आहे, तो तुम्हाला मार्ग दाखवेल, त्या मार्गाने तुम्ही गेलात तर नक्कीच तुमचा उद्धार आहे।